हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करतोय. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मोटरसायकल चालक डावीकडे वळताना काय करेल? पहा, मोटरसायकल चालक डावीकडे वळताना उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खूण करेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खूण करेल. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मोटर वाहन रजिस्ट्रेशन BH सिरीज नंबर या नंबर प्लेट ही पहिल्यांदा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पहा, मोटर वाहन रजिस्ट्रेशन BH सिरीजची नंबर प्लेट ही आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. समोरचा प्रश्न. विजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखाल? पहा, विजेवर चालणारे खाजगी वाहन त्याचा नंबर प्लेट हिरव्या पाटीचा असतो. पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नंबर प्लेट पृष्ठभाग हिरवा व पांढऱ्या अक्षरांमध्ये नंबर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. बॅटरीवर विद्युतवरील वाहनाची नंबर प्लेटचा पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो? पहा, बॅटरीवरील विद्युत वाहनाचा नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरव्या रंगाचा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हिरवा. समोरचा प्रश्न. पहा, तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल? चला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा. तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. पर्याय क्रमांक, चला तर तो कसा ओळखाल? वाहनाची नंबर प्लेट पाहून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहनाची नंबर प्लेट पाहून ओळखाल. ओके, पुढे पाहूया. निळी नंबर प्लेट कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, निळी जी नंबर प्लेट आहे ती विदेशी दूताचे वाहन याच्याशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, विदेशी दूताचे वाहन. समोरचा प्रश्न. ट्रान्सपोर्ट वाहन कसे ओळखाल? पहा, ट्रान्सपोर्ट वाहन कसे ओळखायचं? तर वाहनाच्या नंबर प्लेट पाहून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहनांची नंबर प्लेट पाहून. पुढे पाहूया. तात्पुरता स्वरूपात नोंदणी टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असलेले वाहन रस्त्यावर किती दिवस वापरू शकतो? तर रजिस्ट्रेशनसाठीच वापरू शकतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रजिस्ट्रेशनच वापरू शकतो असे वाहन आपण. समोरचा प्रश्न. मोटर वाहन नियमानुसार खाजगी वाहनाच्या नंबर प्लेटचा रंग असतो. कसा असतो? मोटर वाहन नियमानुसार खाजगी वाहनाच्या नंबर प्लेटचा रंग हा पांढऱ्या प्लेटवर असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पांढऱ्या प्लेटवर काळे अक्षर असते. ओके, समोरचा प्रश्न. व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशी असते रे? व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट असते पिवळ्या प्लेटची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे. ओके, समोरचा प्रश्न. 1 एप्रिल 2019 पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे? तर ती कोणत्या प्रकारची नंबर प्लेट? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ओके, समोरचा प्रश्न. पहा, रस्त्यावरील सिग्नलमध्ये लागणाऱ्या दिव्याचा योग्य क्रम सांगायचा आहे. रस्त्यावरील सिग्नलमध्ये लागणाऱ्या दिव्याचा योग्य क्रम पहिला असतो हिरवा, त्यानंतर पिवळा आणि त्यानंतर लाल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, हिरवा, पिवळा, लाल. समोरचा प्रश्न. ट्रॅफिक सिग्नलमध्ये असलेल्या रंगाची योग्य जोडी निवडायची. ट्रॅफिक सिग्नलमध्ये
कोणकोणते रंग असतात आपण पाहिलं, लाल असतो, हिरवा असतो आणि पिवळा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लाल, हिरवा, पिवळा. ओके, समोरचा प्रश्न. झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे? पहा मित्रांनो, झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ आहे पादचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पादचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्याची जागा. समोरचा प्रश्न. थांबा रेषा म्हणजे काय? थांबा रेषा म्हणजे या रेषेपूर्वी वाहन थांबवावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 या रेषेपूर्वी वाहन थांबवावे. समोरचा प्रश्न. झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे? झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊन द्यावं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे. पुढे पाहूया. लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय? लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ म्हणजे थांबा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 थांबा. समोरचा प्रश्न. झेब्रा क्रॉसिंग कशाशी संबंधित आहे? पहा, झेब्रा क्रॉसिंग हे पादचारी मार्गासाठीची संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पादचारी मार्ग. पुढे पाहूया. ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो? आपणा सर्वांना माहिती आहे, ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा वेग कमी करून सावधानतेने जाणे दर्शवितो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वेग कमी करून सावधानतेने जा. समोरचा प्रश्न. वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नलमध्ये कोणत्या रंगाचा दिवा वापरला जात नाही? पहा, वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नलमध्ये आपण पाहिलं हिरवा, पिवळा आणि लाल या 3 कलरचे रंग वापरतात. ओके, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पांढरा रंग वापरत नाहीत. समोरचा प्रश्न. लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे काय? लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे काय? चला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पहा, लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा. पुढे पाहूया. चमकणारा पिवळा ट्रॅफिक दिवा असल्यास. पहा, चमकणारा पिवळा ट्रॅफिक दिवा असल्यास वाहनाची गती कमी करावी आणि हळू जावं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाहनाची गती कमी करून सावधानतेने पुढे जाणे. समोरचा प्रश्न. झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी तुम्ही काय कराल? झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी तुम्ही पादचाऱ्यांना आधी जाऊन द्याल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे. पुढे पाहूया. सिग्नल विरहित छेद रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून पायी मुले रस्ता ओलांडत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा वेळी आपण थांबायचं आणि मुलांना रस्ता द्यायचा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडू द्याल. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.